हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 6. शब्दखंडन. ओवी क्रमांक 11. सहाय आत्मविद्येचे करावया आपण वेचे, गोमटे काय शब्दाचे एकैक वानू. अर्थात शब्दांचा अमूल्य असा उपयोग म्हणजे त्यामुळे आत्मज्ञान प्राप्त होण्याला सहाय्य होते. यात ते स्वतःची आहुती देतात. या शब्दांचा एक एक महिमा किती वर्णू. मागील 8व्या ओवीत शब्दांचा महिमा सांगितला की जप शब्दमय असतात. या अशा शब्दमय जपामुळे अंतःकरणात योग ऊर्जा प्रज्वलित होते. यथाकाळी आपण देहातीत होतो आणि आत्मभान येऊन आत्मप्राप्ती होते. येथे पुन्हा शब्दांमुळे आत्मभान येते. आत्मप्राप्तीसाठी शब्द सहाय्यभूत होतात असे सांगितले आहे. कारण मुमुक्षूंना आणि साधकांना आत्मज्ञानाची ओढ, आवड, गोडी शब्दमय लिहून ठेवलेल्या आध्यात्मिक ग्रंथांमुळे लागते. शब्दमय आध्यात्मिक प्रवचनांमुळे लागते. अशा प्रकारच्या वाचनाने, श्रवणाने अध्यात्मात रस निर्माण होतो आणि मुमुक्षू साधक अध्यात्माकडे आकृष्ट होतात. आता तर पुस्तकरूपी ग्रंथ, ई पुस्तके, ध्वनिफिती इत्यादी शब्दसाहित्य घरबसल्या सहजच उपलब्ध होते. येथे माऊली शब्दांचा आणखी एक विशेष असा सांगत आहेत की शब्दांमुळे आत्मज्ञान होत असताना ते शब्द स्वतः त्या आत्मज्ञानात विरघळून जातात, विलीन होतात, नष्ट होतात. जेव्हा शब्दांचे सहाय्य घेऊन आत्मज्ञान प्राप्त होते तेव्हा शब्द लक्षात राहत नाहीत. शब्द अधोरेखित होत नाहीत. अंतःकरणात शब्दांचे महात्म्य उरत नाही. तर यात लक्षात राहते आत्मज्ञान, अधोरेखित होते आत्मज्ञान, अंतःकरणात महात्म्य उरते आत्मज्ञानाचे. शब्द साधन होऊन मागे पडतात आणि आत्मज्ञान साध्य होऊन पुढे होते. माऊली शब्दांचे कौतुक करताना म्हणतात की अशा प्रकारे या शब्दांचा एक एक महिमा किती वर्णावा, किती सांगावा. शब्द महात्म्य वर्णावे, सांगावे तितके थोडेच आहे. जसे रोग बरा होतो तथापि त्यात ते औषध नष्ट होते. साखरेने जिव्हा गोड होते तथापि त्यात ती साखर नष्ट होते. दिव्यामुळे प्रकाश फैलावतो तथापि त्यासाठी तेल वात जळत असते. माता स्वतःचे प्राण डोक्यात घालते तेव्हा अर्भक जन्माला येते. सामाजिक कामांसाठी वेळ दिला जातो, रक्त आटविले जाते, त्यात झोकून दिले जाते तेव्हा सामाजिक कामे होतात, सुधारणा होतात, सुविधा निर्माण होतात. भंजनामुळे नव्हे तर विलीन होण्यामधून सृजन होते. भीतियुक्त आदरामुळे नव्हे तर आदरयुक्त प्रेमामुळे प्रगती होते. ओवी क्रमांक 12. किंबहुना शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू, परी ययाही संबंधू नाही येथे. अर्थात स्मरणादीसाठी शब्द महात्म्य जरी असले तरी त्यांचा आत्म्याशी संबंध नाही. अशा प्रकारे शब्द महात्म्य कितीही काही जरी असले तरीही माऊली सांगतात की शब्दांचा आत्म्याशी काहीही संबंध नाही. शब्दच काय तर ज्या शब्दांमुळे आत्मभान येऊन आत्मज्ञान प्राप्त होते त्या आत्मज्ञानाशीही आत्मतत्वाचा संबंध राहत नाही. कारण जेव्हा सर्वस्व लीन होते, विलय होते, मागे पडते तेव्हा साक्षात्कार होतो, ती झलक मिळते, ते दिव्य दर्शन होते. कारण आत्मपरब्रह्म परिपूर्णपणे परमशुद्ध आणि परमपवित्र आहे. मला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे, मला आत्मभान आले आहे, मी आत्मज्ञानी आहे,
इत्यादी मी आणि आत्मज्ञान, आत्मभान, आत्मज्ञानी असेही द्वंद्व नष्ट व्हावे लागते. पूर्ण शून्यावस्था प्राप्त झाली पाहिजे आणि मग तरच त्यामधून पूर्णावस्था प्राप्त होते. ओवी क्रमांक 13. आत्मया बोलाचे काहीच उपयोगा न वचे, स्वयंवेद्या कोणाचे ओझे आथी. अर्थात आत्मा स्वयं परमज्ञानी, परमचैतन्य, परम अस्तित्व आहे. त्याच्यासाठी शब्दांचा काहीही उपयोग नाही. पहिली गोष्ट अशी आहे की आत्मपरब्रह्मामधून परमदिव्य ओंकारनाद निनादला आणि त्यामधून येथे ब्रह्मांडात विश्वे निर्माण झाली आहेत. याच परमध्वनीमधून यथाकाळी स्वर शब्दसृष्टी निर्माण झाली आहे. यामुळे त्या मूलभूत अशा आत्मपरब्रह्माचे वर्णन त्यामधूनच निर्माण झालेले शब्द करू शकत नाहीत. त्यातून कोणी अगदी आत्मसाक्षात्कारीने जरी प्रयत्न केलाच तरी तो अपूर्ण असेल, तोकडा असेल, पूर्ण सत्य नसेल. मातेचे अपत्य त्याच्या मातेच्या जन्माचे सत्य वर्णन करू शकत नाही किंवा झाडाचे फळ झाडाच्या बीजाचे सत्य वर्णन करू शकत नाही. तसेच हे आहे. शब्द त्याच्या जन्मदात्या आत्मपरब्रह्माचे वर्णन करू शकत नाहीत. दुसरे असे आहे की आत्मपरब्रह्म स्वयं वेद्य आहे. ते स्वयं परमज्ञानी आहे. या विश्वात आत्मपरब्रह्मामधून मूलभूत असे ज्ञान ज्ञात झाले आहे. प्रतिदिनी त्याच ज्ञानाचा विस्तार होत आहे. त्या त्या युगात त्या त्या विस्तारालाच आधुनिक विज्ञान असे म्हटले जाते. अशा या परम आणि मूलभूत ज्ञानाचे वर्णन त्यापासूनच विस्तारित झालेले ज्ञान करू शकत नाही. तिसरे असे आहे की जमिनीमधून चैतन्यामधून झाड उगवते, त्याची वाढ होते आणि त्याला जाड खोड धरते. त्याला फांद्या फुटतात, त्यांना पाने, फुले, फळे येतात. संपूर्ण झाड चैतन्याने डोलू लागते. आता ही पाने, फुले, फळे त्या जमिनीमधील चैतन्य दर्शवू शकत नाहीत. ती त्यांच्यातील चैतन्यच दर्शवू शकतात. चौथे असे आहे की आत्मपरब्रह्माच्या वैश्विक अस्तित्वामधून या ब्रह्मांडात अनेक चल, अचल, सजीव, निर्जीव असे विविध अस्तित्व निर्माण झाले आहे. अशा प्रकारे निर्माण झालेले अस्तित्व ते त्यांच्यापुरतेच त्यांचे अस्तित्व दर्शवू शकते. मुंगी विश्वाचे अस्तित्व दर्शवू शकत नाही. तिच्यामधील अंशात्मक चैतन्याप्रमाणेच ती तिचे जीवन जगते. अशा प्रकारे आत्मपरब्रह्माचे वर्णन, दर्शन अशक्य आहे. भगवंत श्रींनी अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिले. ती अर्जुनाची अनन्य भक्ती आणि भगवंत श्रींची महत् कृपा होती. आपल्यासाठी एक झलक असलेली स्वानुभूती हाच एकमेव पर्याय आहे. यासाठी अध्यात्म, सत्संग, ध्यान, समाधी याला अन्य पर्याय नाही. हरिओम.